नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, 2014 नंतर असे शब्द प्रत्येक भाषेतल्या राजकीय विश्लेषणामध्ये अगत्याने येत असतात. कारण 2014 नंतर देशाची सत्तासूत्र नरेंद्र मोदी यांच्या हाती गेली. 26 मे 2014 रोजी नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून सूत्र हाती घेतली. त्या घटनेला आता जवळजवळ 4400 दिवस होऊन गेलेले आहेत आणि त्यामुळे निवडून आलेला भारताचा सर्वाधिक काळ कंटिन्युअस पंतप्रधान राहिलेला अशी व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदी यांचं कौतुक झालंय, टीकाही झालेली आहे. कारण यापूर्वी हा विक्रम पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या खात्यात जमा होता. अर्थात जवाहरलाल नेहरू हे सलग जवळजवळ 19 वर्ष किंवा असं काहीतरी देशाचे पंतप्रधान 16, 17, 18 वर्ष राहिले. पण त्याचा आरंभीचा काळ जो आहे तो ब्रिटिश निघून गेल्यानंतर ब्रिटिशांनी देशाची फाळणी केली आणि पाकिस्तान वगळता उरलेला जो प्रदेश अखंड भारत म्हणून किंवा भारत म्हणून ओळखला जातो, इंडिया म्हणून ओळखला जातो, त्याची सत्ता सूत्र काँग्रेसच्या हाती सोपवली होती. आणि त्यानंतर भारताचं घटना समिती नेमली गेली. त्या घटना समितीने 4-5 वर्ष राबून घटना तयार केली. ती 50 साली संमत झाली. त्यानुसार मग घटनात्मक संस्थांची उभारणी झाली आणि 1951-52 मध्ये देशातल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. त्या निवडणुका होऊन निवडून आलेला पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले. त्यानंतर 1964 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जो मृत्यू झाला तोपर्यंत ते 4498-97 दिवस सलग तीनदा निवडणुका जिंकून पंतप्रधान राहिलेले होते. आणि त्यापेक्षा काय एक 4-5 दिवस आता मोदींना जास्त झालेत. त्यामुळे निवडून आलेला पंतप्रधान हा विक्रम नरेंद्र मोदींनी केला. हा विषय मला फार कौतुकाचा वाटत नाही, कारण आकडे नेहमी फसवे असतात असं मार्क ट्वेन म्हणतो आणि त्याच्यावर माझा विश्वास आहे. त्या कुठचा तो सिनेमा होता अमिताभ बच्चन आणि याचा, त्याच्यामध्ये तो म्हणतो ना, राजेश खन्ना हा अमिताभला सांगतो, बाबू मोशाय जिंदगी लंबी नाही बडी होनी चाहिए. तेव्हा कर्तृत्व हे मोठं असलं पाहिजे. ते आकड्यामध्ये मोजण्यासारखं असतं असून काही चालत नाही. असो, मुद्दा असा की ते मोदी युग सुरू झाल्यानंतर म्हणजे मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर ते जेव्हा पहिल्यांदा संसदेमध्ये पंतप्रधान म्हणून किंवा संसदेचे सदस्य म्हणून आले तेव्हा त्यांनी संसदेच्या पायरीवर आपलं मस्तक टेकवलं होतं. संसदेचे आशीर्वाद घेऊन त्यांनी आपली संसदीय कारकीर्द सुरू केली होती. अर्थात हे सगळे मोदी विरोधकांसाठी टिंगलेचे विषय आहेत. काय डोकं टेकून नाटक दाखवायचं, काय घटनेच्या पुस्तकाला डोकं टेकायचं वगैरे, हे टिंगल मोदींची सतत टिंगल होत आली. राहुल गांधींना भारतातल्या सुबुद्ध जनतेने पप्पू ठरवलं, पण मोदींना त्यांची एवढी गुणवत्ता असून सुद्धा इथल्या बुद्धिमंतांनी सतत नाकर्ता ठरवण्याचा प्रयत्न केलाय. पण तो विषय बाजूला ठेवा. माझा मुद्दा इतकाच आहे की आज जी दुर्दशा आपण देशातल्या सगळ्याच्या सगळ्या विरोधी पक्षांची बघतोय त्या विषयावर मला बोलायचंय. आणि त्यामुळे शीर्षक बघितल्यानंतर लोकांना वाटलं असेल काय म्हणतायत भाऊ, मोदी सावध करतात पण वाचवायला येत नाहीत, हा काय प्रकार आहे. मित्रांनो, मी नेहमी उदाहरण देतो की घाटातून हायवेवरून जाताना वेगवेगळे फलक रस्त्याच्या कडेला हायवेच्या बाजूला लिहिलेले असतात. अपघात क्षेत्र, वेडी वाकडी वळणे, जपून गाडी चालवा वगैरे वगैरे, नजर हटी दुर्घटना घटी, असे जे सगळे असतात ते त्या वाहन चालकांना इशारा देत असतात की बाबा सावधानतेने गाडी चालव, वाहन चालवायचं तर सावधानतेने चालवा, अपघात होता कामा नये, तुम्ही तुमचाच घात करून घ्याल. तेव्हा तो फलक जो असतो
तो तुमचा मित्रासारखा उभा असतो, पण तो फलक तुम्हाला इशारा देत असतो, सावध करत असतो. पण तो इशारा डावलून तुम्ही पुढे गेलात तर तो फलक तुम्हाला वाचवत नाही. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नेमके भारतीय राजकारणात तसा एक फलक होऊन उभे राहिले. आणि अगदी पहिल्या दिवसापासून मला आजही आठवतं, नरेंद्र मोदी यांनी लोकसभेमध्ये पंतप्रधान म्हणून जे पहिलं भाषण केलं होतं त्यात त्यांनी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांना आणि विरोधी पक्षांना एक सावधानतेचा इशारा दिला होता की आपण निवडणुका लढवल्यात, आपण निवडून आलेलो आहोत आणि पुढची 5 वर्ष आपण इथे या संसदेमध्ये देशाच्या सर्वोच्च संसदीय व्यासपीठावर आपण जनहिताची कामं करू. आपल्याला 5 वर्षाची मुदत मिळाली. 2014 पासून 2019 पर्यंत आपल्याला जनतेने संसदीय सदस्य म्हणून निवडून दिलेला आहे आणि ते जनहितासाठी, देशाच्या कल्याणासाठी निवडून दिलेलं आहे. आणि त्या कर्तव्याला जागण्यासाठी आपण पहिली 4 वर्ष जनतेच्या हिताचा विषय घेऊ, देशाच्या हिताचा विषय घेऊ, सार्वजनिक कल्याणाचा विषय घेऊ. राजकारणात इथे संसदेत राजकारण केलं पाहिजे असं नाहीये. इथे आपण जनहिताचे निर्णय घेण्यासाठी प्राधान्य दिलं पाहिजे, पक्षाचे अभिनिवेश बाजूला ठेवून. मग सरकारकडून चूक होते, विरोधी पक्षांनी कान पकडला पाहिजे, पण आपल्या पक्षाचं सरकार नाही म्हणून सतत टांग अडकवणं हे राजकारण होईल, ते उपयोगी नाही. सरकारचं कुठलंही धोरण, कुठलाही निर्णय हा जनहिताला बाधक असेल तर तो रोखणं हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि सगळ्या संसदीय सदस्यांचं काम आहे. भले सत्ता पक्षाचा एखादा खासदार असेल, त्याने सुद्धा सरकारच्या चुकीच्या निर्णयावर बोट ठेवून तो रोखण्याचा प्रयत्न केला पाहिजे, कारण त्याला प्रामाणिकपणे वाटत असेल की हा सरकारचा निर्णय भले आपल्या पक्षाचा असेल, आपल्या पक्षाच्या सरकारचा असेल तरी तो हानिकारक आहे, तर तो रोखण्याचा प्रयास इथे बसलेल्या प्रत्येक सदस्याने केला पाहिजे. आणि त्याला राजकारणाचा वास येता कामा नये. आपण विरोध करतोय किंवा आपण पाठिंबा देतोय तर तो विरोध जनहिताला बाधक म्हणून असला पाहिजे आणि पाठिंबा जनहिताला समर्थन म्हणून असला पाहिजे, अशी भूमिका नरेंद्र मोदींनी 2014 नंतर लोकसभेत मांडलेली होती. प्रत्येकाने आपापल्या मतदारसंघात कसं लोकांचं कल्याण होईल आणि एकूण देशाचं कसं कल्याण होईल त्यासाठी आपण 4 वर्ष प्रयत्नशील राहू. आणि मग 5व्या वर्षात निवडणुका येतील तेव्हा 8-10 महिने, 12 महिने शेवटचे आपण एकमेकाविरुद्ध सगळी ताकद लावून राजकारण करू. अगदी पक्षीय राजकारण हे शेवटच्या 1 वर्षात करू, पण पहिली 4 वर्ष, आपल्या 5 पैकी पहिली 4 वर्ष आपण देशहित आणि जनहिताला प्राधान्य देऊ, असा जो सल्ला दिला होता नरेंद्र मोदींनी, तो एक प्रकारे सावधानतेचा इशारा होता. सत्तेत बसलेला पक्ष किंवा विरोधात बसलेला पक्ष जनहिताकडे पाठ फिरवून आपलं पक्षीय राजकारण किंवा आपला राजकीय स्वार्थासाठी जनहिताला तिलांजली देईल तर त्यात प्रत्येक खासदाराचं नुकसान आहे, त्याचं व्यक्तिगत नुकसान आहे, त्याच्या पक्षाचं नुकसान आहे, कारण त्या जनहिताला तिलांजली देण्यातून तुमचाच मतदार कमी होत असतो. आणि त्यामुळे आपल्या राजकीय भूमिका, आपले राजकीय आग्रह आणि आपला पक्षाचे मतलब यासाठी जनहिताला तिलांजली देऊ नका. पहिली 4 वर्ष तरी राजकारण बाजूला ठेवू आणि सगळे एक दिलाने देशाची प्रगती, देशाचा विकास, देशाचा जनतेचं हित यासाठी राबूया, असं मोदींनी सांगितलं होतं. तो सावधानतेचा इशारा होता. राजकारण करायला शेवटचं वर्ष ठेवू आपण, एकमेकावर सडकून टीका करू, कारण मतदाराला सामोरं जायचंय तर मी या सरकारच्या चुकीच्या निर्णयाला विरोध केला होता वगैरे वगैरे दाखवण्याचं राजकारण जे आहे हे शेवटच्या 1 वर्षात करू. पण किती लोकांनी ऐकलं?
किती लोकांनी ऐकले? तुम्हाला आठवत असेल तर पहिल्या वर्षी म्हणजे पहिल्या टर्म मध्ये मल्लिकार्जुन खरगे हे विरोधी पक्ष नेता होते आणि मोदी सरकारच्या प्रत्येक बारीक सारीक गोष्टीला विरोध करत त्यांनी टीकेची झोड उठवलेली होती. त्यामुळे 5 वर्षानंतर तेच मल्लिकार्जुन खरगे जे लोकसभेत विरोधी नेता होते ते पुढल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्यांना काँग्रेसला राज्यसभेत आणावं लागलं. ते राज्यसभेत काँग्रेसचे नेते आणि काय असेल ते विरोधी नेते पण झाले. 2019 मध्ये खरगे यांचा पराभव झाल्यामुळे जी काय काँग्रेसची संख्याबळ उरलेलं होतं त्यातून अधीर रंजन चौधरी हे जे काँग्रेसचे बंगालचे नेते होते, खासदार होते, त्यांना लोकसभेमध्ये विरोधी नेता बनवण्यात आलं. त्यांनी सुद्धा सरकारच्या कामामध्ये, सभागृहाच्या कामकाजामध्ये सातत्याने अडथळे आणले पक्षाच्या भूमिका म्हणून, जनहिताच्या भूमिका म्हणून नाही. पक्षीय राजकारण संसदेच्या पदोपदी आणलं गेलं पहिल्या 5 वर्षात, नंतरच्या 5 वर्षात. आणि त्यामुळे तिसरी निवडणूक आली तेव्हा लोकसभेतले काँग्रेसचे विरोधी नेते अधीर रंजन चौधरी हे आपल्याच मतदारसंघात पराभूत झाले आणि आता राहुल गांधी हे काँग्रेसचे लोकसभेतले गटनेते किंवा विरोधी पक्ष नेते आहेत. जे काय झाले त्यानंतर मोदींना हरवणं तर या 3 लोकसभा निवडणुकीत शक्य झालं नाही आणि गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचं संख्याबळ लोकसभेतलं कमी झालं असलं तरी लागोपाठ लोकसभेनंतरच्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी अशी मुसंडी मारली की विरोधी पक्षांना घाम फुटलेला आहे. जिंकू शकणार अशी शक्यता असलेल्या हरियाणामध्ये काँग्रेसचा लज्जास्पद पराभव झाला. तिसऱ्यांदा भाजप हरियाणामध्ये बहुमत स्वबळाचं घेऊन आला, सर्वाधिक जागा घेऊन आला. तीच गोष्ट महाराष्ट्रात झाली, तीच गोष्ट दिल्लीत झाली, तीच गोष्ट बिहारमध्ये झाली आणि आता बंगालमध्ये झाली. फक्त राजकारण, राजकीय पक्षीय भूमिका एवढ्यासाठी मोदी सरकारला विरोध करणारा एक एक पक्ष, तो केंद्रातला राष्ट्रीय असो किंवा क्षेत्रीय पक्ष असो, नामशेष होण्यापर्यंतची पाळी आली. बिहारमध्ये आरजेडी असो, हरियाणामध्ये काँग्रेस असो, दिल्लीमध्ये आम आदमी पार्टी असो, महाराष्ट्रामध्ये शरद पवारांचा, उद्धव ठाकरेंचा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो, हे पक्ष जवळजवळ राज्यात नामशेष झाले. जर त्यांनी 2014चा जो मोदींचा सल्ला होता, सावधानतेचा इशारा होता की शेवटच्या निवडणुका जवळ आल्या की 5 पैकी शेवटच्या वर्षात आपण पक्षीय राजकारण संसदेमध्ये, विधानसभेमध्ये करू, पण आधीची पहिली 4 वर्ष आपल्या पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आपण जनहितासाठी एकजुटीने, एक दिलाने काम करू, हा जो मोदींचा सल्ला होता तो स्वीकारला असता सगळ्या पक्षांनी तर त्या पक्षाला दावा करता आला असता की हे सगळं केलं हे मोदी सरकारने केलं हे म्हणणं योग्य नाही. कारण आम्ही मोदी सरकारच्या प्रत्येक जनहिताच्या कार्यक्रमाला पाठिंबा दिलेला होता. आमच्या पाठिंब्याशिवाय मोदी सरकार एवढं मोठं काम करू शकली नसती, हे श्रेय विरोधकांना सुद्धा घेता आलं असतं. आज जो काय वेगवेगळ्या विधानसभा असो, डबल इंजिन वगैरे भाषा भाजप वापरतो, ती भाषा भाजपला वापरता आली नसती जर मोदी सरकार किंवा वेगवेगळ्या राज्यातली भाजपची सरकार असतील. महाराष्ट्रात घ्या तुम्ही, देवेंद्र फडणवीसांनी पुढाकार घेऊन जे काही मोठमोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट राबवले, उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ यांनी कायदा व्यवस्था खणखणीत निर्माण केली, मोठमोठे हायवे रस्ते बांधून काढले. या सगळ्यामध्ये विरोधी पक्षांनी एक विकासाचं काम म्हणून किंवा जनहिताचं काम म्हणून त्याचं वेळोवेळी समर्थन केलं असतं आणि चुकीच्या गोष्टीसाठी त्याचा विरोध केला नसता तर या सगळ्या कामाचं श्रेय एकट्या भाजपला घेता आलं नसतं. पण कर्मदरिद्री असे
की त्यांनी जनहिताची कामं दिसत आहेत तरीही त्याला विरोध करायचा. तुम्हाला आठवतं ना, उद्धव ठाकरे यांनी त्या कारशेडच्या निमित्ताने मुख्यमंत्री झाल्यापासून एकामागून एक सगळ्या विकासाच्या कामांना स्थगिती दिली. काल परवा जे काही उद्घाटन झालं मुंबई पुणे रस्त्यावरच्या मिसिंग लिंक, त्या योजनेला उद्धव ठाकरे यांनी स्टे देऊन टाकला होता. आज तो झालाय आणि मुंबई पुण्याला जाताना अर्धा तास वेळ कमी लागायला लागला. श्रेय कोणाला मिळालं? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्या कामाला वेग मिळाला असता तर ते श्रेय उद्धव ठाकरेंना आपल्याकडे घेता आलं असतं. प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज नाही. भाजप आम्हाला आवडत नाही, आम्ही भाजपने सूर्याला सूर्य म्हटलं तरी विरोध करणार, विमानाला ट्रेन म्हटलं तर आमच्या पक्षाचा नेता आहे म्हणून त्याचा आम्ही समर्थन करणार, अशा पद्धतीचा खुळा विरोध करता करता विरोधी पक्ष आज लयाला गेलेले. हा, हे शेवटच्या वर्षामध्ये निवडणुकीसाठी लोकांना दाखवायला, मतदाराला आपण चमकून दाखवण्यासाठी विरोध करणं गोष्ट वेगळी. पण पहिली 4 वर्ष तरी जी चांगली कामं होत आहेत, चांगले निर्णय होत आहेत, त्याच्या समर्थनाला उभं राहणं आणि सरकारकडून चुका होत असतील तर सरकारकडून त्या दुरुस्त करून घेणं. सरकार चुकत होतं बघा, उद्धव ठाकरेंनी किंवा उभाठा शिवसेनेने किंवा आणखीन कुठच्या पक्षाने, काँग्रेसने तो चुकीचा निर्णय मोदी सरकारला बदलायला लावला आणि त्याचा फायदा आज देशाला झालेला आहे, महाराष्ट्राला किंवा भारताला झालेला आहे. हा दावा तुम्हाला करता आला, पण नाही झालं. पहिल्या दिवसापासून जे राजकारण झाले, मोदींनी संसदेच्या पायरीवर डोकं टाकलं, टेकलं त्याची टिंगल करा. मोदी कुठे उद्घाटनाला गेले त्याची टिंगल करा. मोदी राष्ट्रसंघात जाऊन भाषण केलं त्याच्यावर टाळ्या पडल्या त्याची टिंगल करा. मोदी अमेरिकेच्या संसदेत जाऊन भाषण केलं, तिथे सगळ्या काँग्रेस सदस्यांनी, संसद सदस्यांनी मोदींचा टाळ्या वाजवला त्याची टिंगल करा. मोदींना 14-15 देशातून जे काय नागरी पुरस्कार मिळाले त्याची टिंगल करा. यातून मिळालं काय विरोधी पक्षाला? आज बंगालच्या निवडणुकीनंतर ज्या प्रकारे एकामागून एक प्रादेशिक आणि केंद्रीय पक्ष, राष्ट्रीय पक्ष रसातळाला चाललेत, ते बघितल्यानंतर मला आठवलं की यांनी मोदींना समजून घेतलं नाही. मोदींनी जो सावधानतेचा इशारा दिला होता, 4 वर्ष राजकारण नको, 5व्या वर्षी राजकारण करू, ते केलं असतं आणि प्रत्येक निवडणुकीपूर्वी फक्त राजकीय आणि पक्षीय विरोध केला असता तर मला वाटत नाही की जितकी आज दयनीय अवस्था विरोधी पक्षाची झाली ती झाली नसती. आणि आता जी दयनीय अवस्था तुम्ही करून घेतली ती तुमच्या कर्माने तुम्ही करून घेतलेत. मोदींनी सावधानतेचा इशारा दिला होता, पण तुम्ही आपल्या कर्माने आत्मघात करायला निघाला असाल तर मोदी तुम्हाला वाचवायला येत नाहीत. ही आजची राजकीय वस्तुस्थिती आहे. मग ती उद्धव ठाकरेंची असो, तेजस्वी यादव, लालू यादवची असो, केजरीवालची असो किंवा उद्धव ठाकरेंची असो. मित्रांनो, विषय आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.